आणि हप्ता न मिळाल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी संतप्त झालेल्या आहेत। नांदगाव खंडेश्वर इथं शेकडो लाडक्या बहिणींचा तहसील कार्यालयावर मोर्चा पाहायला मिळाला। 4000 लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाहीये आणि 15 दिवसांच्या आत लाडक्या बहिणींचा हप्ता न आल्यास रास्ता रोको करणार असा इशारा सुद्धा या महिलांनी दिलाय। एकीकडे पुण्यामध्ये बोगस पुरुष लाभार्थी आढळलेले आहेत, दुसरीकडे इकडे अमरावतीमध्ये लाडक्या बहिणी संतप्त झालेल्या आहेत। निकषांची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे अशी माहिती आहे। सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यात हप्ते जमा झालेले नाहीये, तर काही महिलांचे ई-केवायसी व्हायचे आहे, पोर्टलच बंद करून ठेवलं। ई-केवायसीच्या पोर्टलवरती अनेक किरकोळ बाबी विचारल्या गेल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे। परंतु आज या लाडक्या बहीण सगळ्या 3 महिन्यापासून या हप्त्यापासून अनुदानापासून वंचित आहे, म्हणून आज तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी इशारा दिला 15 दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सर्वांना वाटप करण्यात यावे, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात 15 दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन छेडू असा इशारा आज तहसीलदारांमार्फत आम्ही शासनाला दिलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांचे हप्ते 3 महिन्यापासून रोखलेले आहे ते लवकरात लवकर सरकारने चालू करावे आणि ई-केवायसी पोर्टल आहे जे लवकरात लवकर सुरू करावं। त्यानंतर ज्या माझ्या लाडक्या बहीण आहेत त्यांना या योजनेचा त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते आणि माझ्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती करते।